तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. सुरू करूया. स्वप्नील आणि अंजली हे नवरा बायको. त्यांच्या आयुष्यात प्रेम, विश्वास आणि छोट्या छोट्या आनंदांनी भरलेलं एक सुंदर जग होतं. राहुल हा त्यांचा जिवलग मित्र. खरं तर स्वप्नील, राहुल आणि कुणाल हे तिघेही लहानपणापासूनचे मित्र. इतके जीवाभावाचे की लोक त्यांना पाहून म्हणायचे, हे तिघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. त्यांची मैत्री केवळ मैत्री नव्हती, तर ती एक नातं होतं. विश्वासाचं, साथ देण्याचं आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचं. काळ पुढे सरकत गेला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात नवे वळण येऊ लागले. कुणालचं लग्न सुकृतीसोबत झालं. सुरुवातीला सगळं खूप सुंदर होतं, पण हळूहळू त्यांच्या नात्यात दुरावा वाढू लागला. आज परिस्थिती अशी आली होती की त्यांच्या वैवाहिक आयुष्याचं भवितव्यच धोक्यात आलं होतं. आणि याच दरम्यान एक कबुली, एक नकार आणि काही न बोललेले भाव सगळ्यांच्या आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर आणून ठेवणार होते. कारण कधीकधी एक सत्य अनेक नात्यांची परीक्षा घेतं. आय लव्ह यू, भूमिका हुंदके देत म्हणाली. ती खोलीच्या कोपऱ्यात बसली होती, गुडघे छातीशी ओढून. राहुल तिथे स्तब्ध उभा राहिला. त्याला हे आधीपासूनच माहीत होतं, पण ह्याच गोष्टीची त्याला भीतीही होती. पण मी तुझ्यावर प्रेम करत नाही, तो पुढच्या क्षणी थेट बोलून गेला. तिला नकार देताना त्याने क्षणभरही विचार केला नाही, ना थोडा वेळ घेतला. त्याच्या त्या सरळ नकाराने तिच्या मनाला खोल जखम झाली. जणू तिचं हृदय तुकडे तुकडे झालं. मग माझ्यासाठी केलेली काळजी, माझ्यावर दाखवलेलं प्रेम, हे सगळं खोटं होतं का? ती मनात विचार करू लागली. तिच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून राहुलला तिला सगळं समजावून सांगावंसं वाटलं. तो तिची खूप काळजी घेतो, तिला जपतो, पण त्याच्यासाठी ते प्रेम नव्हतं. भूमिका, ऐक ना प्लीज. तो तिच्याजवळ गुडघे टेकून बसला आणि तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्याकडे बघ, तू याहून खूप चांगल्या व्यक्तीची हक्कदार आहेस, समजून घे. तो कमकुवत आवाजात म्हणाला, पण त्याच्या शब्दांनी तिचं मन आणखी चिरडलं. भूमिका हलकसं हसली आणि तिचे अश्रू पुसले. तो काय म्हणाला आत्ता? कोणीतरी दुसरा? तो कोण असतो हे ठरवणारा की ती कोणाची हकदार आहे? तिला नकार देण्याचा त्याला पूर्ण अधिकार होता, पण ती कोणाला मिळायला हवी हे ठरवण्याचा अधिकार त्याला कसा? तू अजून तरुण आहेस, तू खूप सुंदर आहेस, तुला आयुष्यात अजून खूप काही मिळवायचं आहे, तो दीर्घ श्वास घेत म्हणाला. भूमिका त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहिली. हा वेडा झाला आहे का? तिला त्याच्या चेहऱ्यावर हसावंसं वाटलं. काय म्हणालास तू? ती जोराने श्वास घेत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तिला ते पुन्हा त्याच्या तोंडून ऐकायचं होतं. राहुलने खांदे खाली सोडले, डोळे मिटले आणि नजरेला चुकवून पाहू लागला. प्लीज. तो तिचा हात धरून तिला उभं करण्यासाठी पुढे झाला. थांब. तिने हातानेच त्याला थांबवलं. हे सगळं काय आहे आता? तो तिची इतकी काळजी का करतोय? तो विचारच तिला आवडला नाही. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती खरंच रडत होती का? हो. ती स्वतःला आवरू शकत नव्हती. तिने स्वतःला काय वचन दिलं होतं? कुठलीही परिस्थिती असो, ती कधीही रडणार नाही. तिच्या डोळ्यांतून एक थेंबही बाहेर पडू देणार नाही. मग आता ती का रडते आहे? तिने स्वतःलाच प्रश्न केला. तिला अश्रूंचा तिरस्कार होता. तिला आपली कमजोरी कोणालाही दाखवायची नव्हती. आजपर्यंत ती कुणासाठीही रडली नव्हती, फक्त तिच्या आईसाठी सोडून. भावासमोरही नाही. पण या माणसाने तिला रडवलं. छान. ती फिकट हसली. प्रेम म्हणजे फक्त वेदना. पुरुष दुटप्पी असतात. त्यांच्या मनात काय आहे ते कधीच कळू देत नाहीत. तिच्या आईचे शब्द तिच्या कानात घुमू लागले. ती शांतपणे तिथेच बसून राहिली. तिला माहीत होतं हे सगळं विसरण्यासाठी तिला थोडा वेळ लागणार आहे. मी कबूलच का केलं? मी त्याला माझ्या भावना सांगितल्याच का? ती स्वतःच्या निर्णयावर मनोमन खूप पश्चाताप करू लागली. तिने याची अपेक्षा आधीपासूनच केली होती. तिला खूप चांगलं माहीत होतं की तो तिच्यावर प्रेम करणार नाही. तो तिच्याबद्दलच्या आपल्या भावनांना मान्य करायला तयारच नव्हता. पण तरीही आयुष्यातला एक मोठा निर्णय घेण्याआधी तिला हे एकदा खात्री करून घ्यायचं होतं. लग्न. खरं तर तिच्यासाठी स्थळ शोधण्यात तिच्या भावाला मदत करणारा तोच होता. किती विचित्र विडंबन होतं हे. मग ती स्वतःला थांबवू का शकली नाही? या दगडासारख्या माणसाला हे सगळं सांगायची गरज तिला का वाटली? हो,
तो दगडच होता. त्याला काहीच वाटत नव्हतं. तो तिच्यावर प्रेम करत नव्हता. थोडा वेळ तिथेच थांबून ती उठली. तिने आपलं सगळं सामान उचललं आणि काही पावलं पुढे चालू लागली. अचानक ती थांबली. मला एक प्रश्न विचारायचा आहे राहुल. ती काही पावलं चालल्यानंतर मागे वळून म्हणाली. मग तू खोटं बोलत होतास का इतके दिवस? तिच्या प्रश्नाने राहुल थोडा दचकला. की मग ते सगळं फक्त सहानुभूती होती? ती त्याच्या डोळ्यात पाहत विचारत होती. राहुलकडे उत्तर नव्हतं. कारण तो तिच्यावर प्रेम करत होता. पण तरीही त्याला असं वाटत होतं की ती कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीची हकदार आहे. जर तिच्या भावाला हे सगळं कळलं तर? तो त्याच्याकडे कसा पाहील? त्याच्या मनात काय विचार येतील? मित्राला फसवणं म्हणजे त्याला मारण्यासारखंच असतं. हे प्रश्न खूप दिवसांपासून त्याला त्रास देत होते. आणि आज त्या अपराधीपणातून मुक्त होण्याची वेळ आली होती. प्रेम की मैत्री? त्याने निवड केली होती मैत्री. तो आपल्या मित्राला फसवू शकत नव्हता. ती जड मनाने तिथून निघून गेली. पण जाताना त्याच्या मनात आणि हृदयात काही कठीण प्रश्न सोडून गेली. तिला समजत नव्हतं. ती तरुण होती, निरागस होती, सुंदर होती आणि खूप गुणीही होती. मग ती त्यालाच का निवडत होती? तो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. तो तिच्यापेक्षा तब्बल 9 वर्षांनी मोठा. तिला दिसत नव्हतं का? तो 32 वर्षांचा आणि ती 23. ती वेडीच आहे हा त्याचा विचार होता. तो आपल्या आयुष्यात आनंदी होता. त्याला आयुष्यात कुणा खास व्यक्तीची कधी गरजच वाटली नव्हती. त्याच्याकडे काळजी घेणारं कुटुंब होतं आणि सगळं काही शेअर करता येतील असे जिवलग मित्र होते. मग त्याला आणखी काय हवं होतं? प्रेमाच्या नावाखाली त्याच्या आयुष्यातली शांतता तो गमावू इच्छित नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला आपल्या मित्रांना गमवायचं नव्हतं. त्याने आधीच निर्णय घेतला होता. पुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज नव्हती. आता कोणतेही आत्मपरीक्षण नाही. तो तिच्या विचारांना आपल्या मनात येऊ देणार नव्हता. हे दोघांसाठीही चांगलं आहे असं त्याला वाटत होतं. तिला अजून आयुष्याबद्दल काहीच माहीत नाही. त्याने स्वतःच्या मनाला ठाम केलं. परिस्थिती काहीही असो, तो आपल्या निर्णयावर ठाम राहणार. तो तिला पुन्हा कधीच भेटणार नाही आणि हे सगळं तिच्या भावापासून कायमचं गुपित ठेवणार. अंजली सध्या सगळ्यांना फोन करण्यात व्यस्त होती. तिने आधीच राहुलला 2 वेळा फोन केला होता, पण तो अजून आलेला नव्हता. स्वप्नील मात्र आपल्या बायकोकडे एक खट्याळ हसू देत पाहत बसला होता. 2 मुलं झाल्यानंतरही ते अजूनही तेच स्वप्नील आणि अंजली होते. स्वप्नीलला तिच्याकडे चोरून पाहण्याची एकही संधी सोडायची नव्हती आणि अंजली त्याच्याकडे पहिली की अजूनही लाजून जायची. या 5 वर्षात खूप काही बदललं होतं. वेळ कसा भरकन उडून गेला कळलंच नाही. स्वप्नीलला अजूनही आठवत होतं जेव्हा त्याने पहिल्यांदा आपल्या मुलाला हातात घेतलं होतं. तो तिथेच उभा राहून त्याच्याकडे पाहत होता. डोळ्यांत चमक आणि चेहऱ्यावर कायमचं मोहून टाकणारं हसू. त्याला खूप इच्छा होती की त्याला एक मुलगी असावी आणि दुसऱ्यांदा देवाने त्याची ती इच्छा पूर्ण केली. या सुंदर जोडप्याला 2 गोंडस मुलं होती. 5 वर्षांचा सुशांत आणि 1 वर्षांची इशी. स्वप्नील आपल्या आयुष्यात खूप समाधानी होता आणि यासाठी तो नेहमी देवाचे आभार मानायचा. दरम्यान वेळ जसजसा पुढे जात होता तसतशी अंजलीची चिडचिड वाढत होती. स्वप्नील हलकसं हसत तिथेच बसला होता आणि पाय हलवत होता. प्लीज, अंजलीने ओठ फुगवत भुवया उंचावत म्हटलं. काय प्रॉब्लेम आहे तुझा? यावेळी स्वप्नील थोड्या गंभीर आवाजात म्हणाला. कारण त्याला चांगलंच माहीत होतं तो पुन्हा हसला तर अंजली काय करेल. अंजलीने खांदे खाली सोडले आणि आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे बोट दाखवलं. तिचं सडपातळ मनगट घड्याळामुळे अजून उठून दिसत होतं. काळजी करू नकोस, अजून अर्धा तास आहे, तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. ती दीर्घ श्वास घेत त्याच्याकडे पाहून हलकसं हसली. रिलॅक्स, फक्त एक छोटंसं बर्थडे पार्टी आहे, तो आपल्या मुलीकडे पाहत म्हणाला. आज ती 1 वर्षांची झाली होती. स्वप्नील तिच्याकडे हसत पाहत राहिला. ती आपल्या प्रिन्सेस ड्रेसमध्ये झोपली होती, तोंड थोडंसं उघडं. ती झोपली की तिला किस करण्यापासून स्वतःला आवरणं स्वप्नीलसाठी खूप कठीण होतं. कधीकधी त्याची दाढी तिला त्रास द्यायची. मी मानसीला फोन केला, राहुलला केला, कुणालाही केला, कोणाला नाही केला, पण अजून कोणीच आलं नाही, अंजलीने कपाळावर आठ्या घालत म्हटलं. यावेळी स्वप्नीलला आपल्या बायकोसाठी थोडं वाईट वाटलं. ते नक्की येतील, कदाचित सगळे व्यस्त असतील. तो आपल्या देवदूताजवळ झोपत तिच्या हातावर किस करत म्हणाला. तेवढ्यात दोघांनाही मानसीचा आवाज ऐकू आला. दी, ती एखाद्या छोट्या मुलीसारखी ओरडत होती.
स्वप्नीलने भुवया उंचावत अंजलीकडे पाहिलं. जणू सांगत होता, तुझ्या बहिणीला थोडं शांत बसायला सांग. अंजलीने सुस्कारा टाकला आणि डोकं हलवत खोलीबाहेर गेली. तिला चांगलंच माहीत होतं, स्वप्नील आपल्या प्रिन्सेसला कुणालाही त्रास द्यायला देणार नाही, विशेषतः ती झोपली असताना. कधीकधी अंजलीला वाटायचं की तो थोडा जास्तच काळजी घेतो, पण तरीही तिला आपल्या नवऱ्याचा अभिमान वाटायचा. तो एक खूप चांगला वडील होता. थोड्याच वेळात कुणालाही त्याची बायको सुकृती आणि मुलगाला घेऊन आला. स्वप्नीलने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या 3 वर्षांच्या मुलाला प्रज्वलला उचलून घेतलं. स्वप्नीलमध्ये एक वेगळीच जादू होती. तो क्षणात मुलांचं लक्ष वेधून घ्यायचा. पहिलं मूल झाल्यावरच त्याला स्वतःची ही क्षमता कळली होती. तो मुलांना घेऊन थोडा दूर बाल्कनीत गेला आणि सुधन आणि प्रज्वल सोबत खेळू लागला. तेवढ्यात राहुल आला. स्वप्नील तिथेच उभा राहून त्याच्याकडे शांत पाहत राहिला. राहुल खूप बदलला आहे असं त्याला का वाटत होतं. तो आधीसारखा हसरा बेफिकीर माणूस राहिला नव्हता. हे पाहून स्वप्नीलला त्याच्यासाठी खूप वाईट वाटत होतं. एका साध्या नकाराने एखाद्या माणसाच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी इतकी बदलू शकते असं त्याने कधीच विचारही केला नव्हता. राहुल एका मुलीवर प्रेम करत होता. दोन्ही घरच्यांनी त्यांच्या लग्नालाही मान्यता दिली होती. पण अचानक एका दिवशी कोणतंही ठोस कारण न देता त्या मुलीने लग्न मोडलं. त्या घटनेने राहुलचं हृदय तुटलं. त्याला वाटू लागलं की तो लग्नासाठी योग्य माणूसच नाही. स्वप्नीलने त्याला खूप समजावलं, पण त्याने आपलं मत कधीच बदललं नाही. कुणालनेही त्याच्या मनातला अपराध भाव आणि वेदना दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे राहुलने कधीच कुणाला सांगितलं नाही. स्वप्नीलने कितीही विचारलं तरी. आणि कुणालने तर सुकृतीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. गेल्या महिन्यात कुणालचा अपघात झाला होता, त्यामुळे तो गाडी चालवू शकत नव्हता. त्याच्या हाताला अजूनही सपोर्ट होता, म्हणूनच तो आणि सुकृती कॅबने आले होते. सुकृतीच्या आई वडिलांना अजूनही तिचा राग होता. दोघेही त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण ते शक्य होईल की नाही कुणालाच माहीत नव्हतं. खरं तर स्वप्नील आणि कुणाल या दोघांचंही लग्न शांत आणि व्यवस्थित झालं नव्हतं. दोघांनीही घाईघाईत आपल्या जोडीदारांच्या घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न केलं होतं आणि त्यामुळे अनेक लोक निराश झाले होते. गँगमधला एकमेव अविवाहित माणूस म्हणजे राहुल. तो नेमका काय विचार करतो हे कुणालाच कधी कळत नव्हतं. लग्नाचा विषय निघाला की तो खूप हुशारीने तो विषय टाळून जायचा. का माहीत नाही, पण स्वप्नीलला नेहमी असं वाटायचं की राहुल आपल्या आयुष्यात खरोखर आनंदी नाही. त्याला ठामपणे वाटायचं की राहुलच्या आयुष्यात अशा गुणाची गरज आहे जी त्याच्या रिकाम्या मनाला प्रेम आणि काळजीने भरून टाकेल. तो त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता, पण राहुलसाठी ती मुलगी त्याला कधी सापडेल हे मात्र कुणालाच माहीत नव्हतं. आणि त्यातच आता एका आठवड्यात राहुल 32 वर्षांचा होणार होता. आता तर लग्न करण्याची योग्य वेळही झाली होती. त्यांच्या बहुतेक वर्गमित्रांनी लग्न करून आपापलं आयुष्य स्थिर केलं होतं. कधीकधी ते थोड्या उपरोधिकपणे राहुलबद्दल विचारायचे, पण अशा वेळी स्वप्नील लगेच त्यांना टोमणा मारत म्हणायचा की त्यांनी राहुलच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसू नये. राहुलने डोकं वर केलं आणि स्वप्नीलकडे पाहिलं. स्वप्नील मुलांसोबत खेळत होता. राहुलने हलकंसं असत त्याच्याकडे हात हलवला. स्वप्नीलचे बाबा खूप उत्साही दिसत होते. तो स्वतःही मुलांसारखा बनून इतर मुलांमध्ये मिसळून गेला होता. अंजली मात्र क्षणभरही शांत बसत नव्हती. ती सगळ्यांशी बोलत होती, हसत होती. तिच्या चेहऱ्यावर सतत एक आनंदी हास्य होतं. ईशी तर खूप खुश होती. तिला अजून काहीच कळत नव्हतं की तिच्या आजूबाजूला काय चाललं आहे, पण तिला सगळ्यांचं लक्ष आणि मिळणाऱ्या भेटवस्तू खूप आवडत होत्या. कधीकधी ती थोडी चिडायची, गोंधळून जायची, पण स्वप्नील नेहमी तिच्याजवळ असायचा आणि तिची काळजी घ्यायचा. सगळे लोक खूप आनंदी दिसत होते. अंजली तर खूपच खुश होती. तिचे आई वडीलही त्या पार्टीला आले होते. सगळं अगदी परिपूर्ण वाटत होतं. एक सुंदर कौटुंबिक क्षण, एक आनंदी कौटुंबिक भेट. सगळं अगदी छान चाललं होतं. पण तेवढ्यात कुणालला एक फोन आला. फोन घेतल्यावर त्याचा चेहरा अचानक चिंताग्रस्त झाला. तो लगेच राहुलकडे गेला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची विनंती केली. राहुल आणि स्वप्नील दोघांनाही लगेच समजलं की काहीतरी बरोबर नाही. गेल्या काही दिवसांपासून कुणाल खूप चिंतेत दिसत होता. तो एखाद्या मोठ्या मानसिक संघर्षातून जात होता आणि हळूहळू आपल्या 2 जिवलग मित्रांपासून काहीतरी लपवू लागला होता. हे दोघांसाठी खूपच आश्चर्यकारक आणि थोडं संशयास्पदही होतं. तरीही त्यांनी त्याला जबरदस्तीने काही विचारलं नाही. पण त्याच्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घ्यायची त्यांची खूप इच्छा होती. स्वप्नीलला तर असंही वाटत होतं
की कुणाल आणि सुकृती दोघेही आनंदी नाहीत. त्यांच्या आयुष्यात काहीतरी त्यांना त्रास देत होतं. जर शक्य असेल तर त्यांना मदत करायला मिळावं अशी त्याची मनापासून इच्छा होती. राहुल कुणालला घेऊन हॉस्पिटलला गेला आणि पार्टी संपल्यावर स्वप्नील सुकृतीला त्यांच्या घरी सोडणार होता. कुणालला हॉस्पिटलमध्ये कोणीतरी सोबत असणं खूप गरजेचं होतं. पण संपूर्ण प्रवासात कुणाल एक शब्दही बोलला नाही. यामुळे राहुल खूप चिडला. तो त्याला रिसेप्शनपर्यंत घेऊन गेला आणि तिथे उभा राहून मानेला हात लावत आपल्या या रहस्यमय मित्राकडे पाहत राहिला. 2 आठवडे उलटून गेले होते. पण राहुल अजूनही हॉस्पिटलमध्ये भेटलेल्या त्या 2 भावंडांना, भूमिका आणि राहुलला विसरू शकत नव्हता. ते दोघं खूप धाडसी होते. त्याला त्यांच्याबद्दल खूप जाणून घ्यावंसं वाटत होतं. ते त्या परिस्थितीला कसं सामोरं जात असतील. तो सध्या एका कॉफी शॉपमध्ये बसला होता आणि इंटरनेटवर काहीतरी पाहत होता. तो एका नवीन सिंगरची वाट पाहत होता. कधीकधी त्याला वाटायचं, या जगात त्याच्या वडिलांनी म्युझिक कंपनीच का घेतली? का? हा प्रश्न तो नेहमी आपल्या वडिलांना विचारायचा. या विषयावर त्याची 2 वेळा वडिलांशी जोरदार वादही झाला होता. पण त्याच्या वडिलांनी त्याचं एकही ऐकलं नव्हतं. राहुलला त्या कंपनीत काम करायला अजिबात आवडत नव्हतं. तरीही कसंबसं तो ती सांभाळत होता. आज त्याच्या वडिलांना एका म्युझिक बँडमधल्या नवीन सिंगरला भेटायचं होतं. राहुलला समजत नव्हतं, तो तिची वाट का पाहतोय. शेवटी संधी द्यायची की नाही हे ठरवणारा तर तोच होता. उशिरा येऊन ते काय छाप पाडणार आहेत, तो मनातच विचार करत होता. सर, त्याच्या कानावर एक गोड आवाज पडला. तो मागे वळला आणि समोर पाहून स्तब्ध झाला. भूमिका. त्याचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. त्याला श्वास घ्यायलाही एक क्षण लागला. त्याने डोळे घट्ट मिटले आणि पुन्हा उघडले. हो, तीच होती. त्याच्या डोळ्यांनाही विश्वास बसत नव्हता. ती पांढऱ्या रंगाच्या स्लीवलेस गुडघ्यापर्यंतच्या कुर्तीत होती, जीन्स आणि निळ्या रंगाच्या स्कार्फसोबत. हॅलो सर, ती हलकसं बनावटी हसू देत म्हणाली. आपली ऑर्डर प्लीज. तिने हात हलवत त्याला विचारला आणि त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली. राहुल काही न बोलता तिच्याकडेच पाहत बसला. भूमिकाने डोळे मोठे केले. ती कसंबसं आपलं हसू कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होती. हॅलो, ती हळूच म्हणाली. एक कॅपेचिनो. राहुल अचानक बोलून गेला आणि लगेच आपले गॉगल्स परत घातले. थँक्यू. ती हलकसं असली आणि काहीतरी पुटपुटत निघून गेली. राहुलला थोडं विचित्र वाटलं. त्याच्या वागण्यामुळे ती चिडली आहे हे अगदी स्पष्ट होतं. त्याने स्वतःलाच काही शिव्या दिल्या आणि नजर दुसरीकडे वळवली. थोड्याच वेळात त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. हॅलो. एक मुलगी मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने त्याच्यासमोर उभी होती. मी प्रकृती. तिने स्वतःची ओळख करून दिली. राहुलने तिचं नाव आठवायचा प्रयत्न करत तिच्याकडे पाहिलं. ती कानापर्यंत हसत तिथेच उभी होती. सर. तेवढ्यात भूमिका कॅपेचिनो घेऊन आली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच सौम्य हसू होतं. माझ्यासाठीही. प्रकृतीने बोट दाखवत थोड्या उर्मटपणे सांगितलं. राहुलला भूमिकासाठी वाईट वाटलं. कधीकधी तिला अशा उद्धट ग्राहकांना सहन करावं लागत असणार. तो प्रकृतीकडे वळला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याची नजर स्थिर होताच तिच्या डोळ्यात मृदुता आली आणि तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. राहुलला एका नजरेतच समजलं ती काय अपेक्षा ठेवून आली आहे. पण त्याला संभाषण सुरू करायचं नव्हतं. तो तिच्याकडूनच सुरुवात व्हावी याची वाट पाहत होता. ऑडिशनच्या आधी त्याच्याशी बोलायला तिलाच पाठवलं होतं. त्याच्या वडिलांना तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा होता आणि त्यांनी राहुललाही या नव्या टॅलेंटला भेटायला सांगितलं होतं. पण राहुलला का कुणास ठाऊक, त्याच्या वडिलांनी तिचं जितकं कौतुक केलं होतं तितकी ती योग्य आहे असं त्याला वाटत नव्हतं. त्याला तिची प्रतिभा आणि संयम दोन्ही तपासायचे होते. तो खुर्चीला टेकून थोडा मागे झुकला आणि पायावर पाय ठेवून बसला. प्रकृतीने भुवया उंचावत त्याच्याकडे स्मित करत पाहिलं. राहुलनेही तिला तसंच स्मित दिलं, पण चेहरा मात्र कठोर ठेवला. राहुल. प्रकृतीने त्याच्याकडे गोड नजरेने पाहिलं. राहुलने सुस्कारा सोडला आणि ओठ घट्ट मिटून बसला. सर. ती इकडे तिकडे पाहत थोडी अस्वस्थ बसली होती. त्याची शांतता तिची परीक्षा घेत होती. त्याची नजर तीक्ष्ण आणि थोडी आक्रमक वाटत होती. तिला त्याच्याकडून असा प्रतिसाद अजिबात अपेक्षित नव्हता. बरं, तुम्हाला माहिती आहे आपण का भेटलो आहोत? तुमच्या वडिलांना मला तुमच्या म्युझिक कंपनीसाठी गाणं गाऊ द्यायचं आहे. ती डोळ्यात आत्मविश्वास आणि थोडा अहंकार घेऊन म्हणाली. तसं कसं ठरवलं तुम्ही? राहुलने भुवया उंचावत विचारलं. कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं असेल तर आधी ऑडिशन द्यावी लागते, तो गंभीर आवाजात म्हणाला.
त्याचा चेहरा अगदी कठोर झाला होता. हे ऐकताच प्रकृतीचा चेहरा उतरला. तिला वाटलं होतं की तिला एका क्षणात कॉन्ट्रॅक्ट मिळेल, पण वास्तव मात्र पूर्णपणे वेगळं होतं. तिच्या कल्पनेपेक्षा अगदीच वेगळं. हे सगळं खरं तर तिच्या वडिलांच्या खोट्या आश्वासनामुळे झालं होतं. प्रकृतीला पूर्णपणे दोष देणंही योग्य नव्हतं. हॅलो. राहुलने तिच्यासमोर बोट चुटकीत वाजवत तिला भानावर आणलं. ऑडिशन वगैरे शब्द तिच्याकडून ऐकायला मिळतील असं तिने कधीच कल्पना केली नव्हती. तर तयार आहेस ना? राहुलने भुवया उंचावत विचारलं. प्रकृतीने रागाने खालचा ओठ चावला आणि दुसरीकडे पाहत मान हलवली. राहुल हलकसं हसला. तिच्या मनात काय चाललं आहे हे त्याला चांगलंच कळलं होतं. ही कंपनी त्याची होती आणि इथे त्याचंच चालणार होतं, अगदी त्याच्या वडिलांचं सुद्धा नाही. आता सगळे शेअर्स आणि अधिकार राहुलच्या नावावर होते, म्हणूनच त्याला कुणाचाही हस्तक्षेप नको होता. जरी त्याला ही कंपनी चालवायला आवडत नसलं तरी कंपनीच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी तो कधीच तडजोड करत नव्हता. मग सांग, तारीख आणि वेळ? तो मनातल्या मनात हसत म्हणाला. प्रकृती तिथेच बसून ओठ ओले करत राहिली. तिला खूप अपमानित आणि लाजिरवाणं वाटत होतं. राहुलला मात्र तिचा हा स्वभाव समजत नव्हता. ऑडिशन देण्यात एवढं काय चुकीचं आहे? स्वतःला सिद्ध करायचं असेल तर एकदा ऑडिशन द्यायलाच लागतं. मॅडम, तुमची ऑर्डर. भूमिका कॉफीचा मग घेऊन आली. तिने हलकसं हसत कप तिच्यासमोर ठेवला आणि काही सूचना असतील का म्हणून एक क्षण तिथेच थांबली. ऑडिशन देण्याची गरजच काय? प्रकृतीने कॉफीचा घोट घेत राहुलकडे पाहत विचारलं. तिचा चेहरा लाल झाला होता. ती खूप रागावलेली दिसत होती. काय म्हणायचं आहे त्याचा अर्थ? ऑडिशनची गरज नाही? तसं ठरवणारी तू कोण? राहुल चिडून म्हणाला. थांबा. प्रकृतीने त्याला हाताने थांबवलं. ती अचानक उठली आणि भूमिकाकडे वळली. मी काय ऑर्डर केलं होतं आणि तू काय आणलं आहेस? भूमिका क्षणभर थक्क झाली. तिने नेमकं तेच आणलं होतं जे तिने मागवलं होतं. मग ती काहीतरी वेगळं का आणेल? कॅपुचिनो. भूमिका शांतपणे आणि आत्मविश्वासाने म्हणाली. पण हे कॅपुचिनो नाही, खूपच वाईट आहे, असं म्हणत तिने मग खाली आपटला. भूमिका मात्र अजिबात घाबरली नाही. ती शांतपणे तिच्याकडे पाहत राहिली. प्रकृतीच्या वागण्यामुळे राहुलला खूप राग आला. तिने भूमिकाशी उद्धटपणे वागलं होतं आणि त्यासाठी त्याला दुसरं कोणतंही कारण लागत नव्हतं. जर तुला एका साध्या कॉफीमध्ये तडजोड करता येत नसेल तर मी तुझ्या गाण्यावर कशी तडजोड करावी अशी अपेक्षा ठेवतेस? तुला ऑडिशन द्यावंच लागेल, राहुल तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. अनाहूतपणे त्याने प्रकृतीच्या अहंकारालाच हात घातला होता. तुम्हाला काही अक्कल आहे का? कॉफी बनवणं आणि गाणं गाणं एकसारखं असतं का? ती ओरडली. तू वेडी झाली आहेस का? राहुलही जोरात ओरडला. भूमिका मात्र शांतपणे हे सगळं पाहत उभी होती. तिला ना काळजी वाटत होती ना अपमान. तिला प्रत्येक व्यवसायाचा आणि प्रत्येक माणसाचा आदर करायला माहीत होतं. तिने असे अनेक लोक आधीही पाहिले होते, म्हणून तिला काहीच आश्चर्य वाटलं नाही. प्रत्येक काम वेगळं आणि खास असतं, राहुल म्हणाला आणि तिला बाहेर जाण्याचा इशारा केला. कॉफी तर कुणीही बनवू शकतं, पण गाणं सगळ्यांना येत नाही. प्रकृतीने टोमणा मारला. तू खरंच असह्य आहेस, राहुल दात आवडत पुटपुटला. तुम्ही मला ओळखत नाही. मी एका क्षणात तुमचं करिअर संपवू शकतो. मी एखाद्याला एका रात्री स्टार बनवू शकतो. म्हणूनच तुम्ही इथून निघून जा आणि माझ्याशी पंगा घेऊ नकोस, तो छातीवर हात ठेवून म्हणाला. हे ऐकून भूमिका हसू आवरू शकली नाही. कसं तरी तिने स्वतःला सावरलं. प्रकृती एकदम नाटकी वाटत होती आणि राहुल एखाद्या श्रीमंत लाडावलेल्या मुलासारखा. आणि तू का हसते आहेस? प्रकृतीने भूमिकाकडे वळून विचारलं. तुम्ही म्हणालात ना तुम्ही खूप शक्तिशाली आहात, लोकांना स्टार बनवू शकता. मग या होस्टेसलाच एका रात्री स्टार बनवून दाखवा, तिने आव्हान दिलं. भूमिका क्षणभर थक्क झाली. ती माझ्याबद्दल का बोलते आहे? तिला माझ्याबद्दल काय माहीत आहे? तिने दीर्घ श्वास घेतला आणि दोघांकडे पाहिलं. पहा, ते इतकं सोपं नाही. प्रत्येकजण गाऊ शकत नाही, ती अळखळत म्हणाली. मला गाता येतं, पण तुमच्यासारखं कदाचित चांगलं नाही. पण मी कॅपेचिनो मात्र परफेक्ट बनवते. मी सर्टिफाईड बारिस्ता आहे, भूमिका हसत म्हणाली. प्रकृतीने रागाने पाय आपटला, बॅग उचलली आणि तिथून निघून गेली. ती जाताना काहीतरी पुटपुटत होती. भूमिका तिच्याकडे पाहत तिथेच उभी राहिली. राहुल मात्र अजूनही तिच्या शब्दांनी थक्क झाला होता. ती किती शांत आणि संयमी दिसत होती. भूमिका परत त्याच्याकडे वळली आणि दोघेही हलकसं हसू लागले. राहुल लॉनमध्ये उभा होता आणि विचारांत हरवला होता. त्याच्या मनात सतत भूमिकाच येत होती.
प्रकृतीला तिने ज्या शांतपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर दिलं होतं त्याने तो खूप प्रभावित झाला होता. तो स्वप्नीलची वाट पाहत होता. आज सकाळीच स्वप्नीलने फोन करून सांगितलं होतं की त्याला आपल्या दोन्ही मित्रांशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तोपर्यंत राहुलने भूमिकाबद्दल काही माहिती शोधून काढली होती आणि ती माहिती ऐकून तो अक्षरशः थक्क झाला होता. भूमिका एक गायिका होती आणि सध्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकत होती. हे ऐकून राहुलच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तिचं गाणं ऐकावंसं का वाटतंय मला, तो स्वतःलाच विचारत होता. तिने संगीत आपल्या आईकडून शिकलेलं होतं. हे सगळं कळाल्यानंतर राहुल स्वतःला आवरू शकला नाही. त्याने तिला एक संधी देण्याचा प्रस्तावही दिला, पण तिने खूप नम्रपणे तो प्रस्ताव नाकारला. यामुळे राहुलला थोडं वाईट वाटलं, पण ती तिची निवड होती. तिला जबरदस्ती करायचा तो कोण? त्याने फक्त नशीब आजमावून पाहिलं होतं. त्याला तिचा फोन नंबर घ्यायची खूप इच्छा होती, पण पहिल्याच भेटीत ते विचारणं त्याला विचित्र वाटलं. आता त्याला त्याचा खूप पश्चाताप होत होता. आणखी एक गोष्ट त्याला अजूनही विश्वास बसत नव्हती. ही सगळी माहिती स्वतः भूमिकानेच त्याला सांगितली होती. त्यांच्या थोड्याशा गप्पा झाल्या होत्या, खरं तर खूपच थोड्या, पण त्या खूप महत्त्वाच्या वाटल्या. क्षणभर तर राहुलने तिच्या कॉलेजमध्ये जाऊन भेटण्याचाही विचार केला, पण त्यामुळे तिच्यावर चुकीचा प्रभाव पडेल असं त्याला वाटलं. तेवढ्यात स्वप्नील आला आणि त्याच्या मागोमाग कुणालही. राहुलने आपल्या विचारांची साखळी तोडली आणि त्यांच्याकडे पाहिलं. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.